त्या दुकानामधून सिल्वर, काय गोल्ड आणि काय कॅश हे सर्व मिळून 32,29,000 रुपयाचा अंदाजा किमतीचा मुद्देमाल गेले होते. आणि सीसीटीव्ही फुटेज तुम्ही सर्व माध्यमामध्ये पण सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे. ते तोंड वगैरे बांधून होत्या. ही सीसीटीव्ही फुटेज आणि आणखी गोपनीय माहितीच्या आधारित ते दिवशी ते गुन्ह्याचा जवळपास आपल्याला माहिती झालं. त्याच्यामधलं जे आरोपी आहे रणजित सिंग जीवन सिंग जुन्नू वय 32 वर्ष राहणाऱ्या जळगाव, सागर सिंग जीवन सिंग जुन्नू वय 35 वर्ष, जैन सिंग उर्फ लक्की जीवन सिंग जुन्नू वय 34 वर्ष आणि त्याच्यानंतर 27 तारीख त्याच्यानंतर आणखी 3 आरोपींना नंतर अटक केले. राम उर्फ सोनू भगवान सरवन वय 29 वर्ष, रितेश संतोष आसेरी वय 44 वर्ष, दीपक भक्तराज गोयर वय 34 वर्ष असं 6 लोकांना अटक केलेलं आहे. आणि आतापर्यंत या आरोपींकडनं 4,67,000 रुपये किमतीचं मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये चांदीचं, सोन्याचं सर्व प्रकारचं आहे. आणखी त्याच्यामध्ये रिकव्हरी करणं बाकी आहे. ही रिकव्हरीचं काम चालू आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मागील 1 वर्षापासून आपला ज्वेलर्स दुकानचं जे काही चोरी झालेलं आहे आपला जळगाव शहरामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये 226/23 ते घरफोडी शिनीपेठचा, 94/23 घरफोडी शिनीपेठचा, 14/24 याच वर्षी जानेवारीचा एक सिल्वर रिफायनरीमध्ये पण देखील त्यांचा झालेला होता. 14/24 असा 3 गुन्हे जे ज्वेलरीचे संबंधित आहे ती देखील उघडकीस आलेला आहे. ही जे मेन सोनू सरवन आहे हा मेन सूत्रधार आहे त्याचं सर्व प्लॅनिंग. हे सोनू सरवनचं जुने काय गुन्हा आम्हाला आतापर्यंत 9 गुन्हा दिसला, जुने गुन्हे. आणि आणखी 3 आरोपी निष्पन्न झालेले. 3 आरोपींना आणखी 3 आरोपींना अटक करणं बाकी आहे. जे आरोपींमध्ये काही लोकांचं जुने हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये मोकाचा त्याच्यात आम्ही चालू आहे. कायदेशीर बाबीमध्ये बसत असेल म्हणजे आम्ही मोका ह्याच्या देखील म्हणजे लावण्याचं आम्ही प्रक्रिया चालू आहे. आहेच काय ते